मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य या भागात. गेल्या भागात आपण मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये बोललो. या भागामध्ये आपल्याला राज्य धोरणाची निर्देशक तत्व आणि मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भामध्ये बोलायचं आहे. प्रथमतः आपण हे पाहू, की राज्य धोरणाची जी निर्देशक तत्व आहेत, त्याच्या संदर्भात माहिती घेऊया आणि नंतर कर्तव्याच्या विषयी बोलूया. सुरुवातीला मी आपलं लक्ष वेधू इच्छितो संविधानाच्या अनुच्छेद 368 कडे. यामध्ये भारताच्या संविधानामध्ये दुरुस्ती कशी करायची या संदर्भाची पद्धती सांगितलेल्या आहे. आणि हे पद्धती सांगत असताना दुसऱ्या बाजूला राज्य धोरणाच्या या निर्देशक तत्वांच्या मध्ये राज्याने जे लोककल्याणकारी दृष्टिकोन स्वीकारला आहे, तो लोककल्याणकारी दृष्टिकोन या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. मला परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते. पाठीमागे म्हटल्याप्रमाणे संविधानच्या ड्राफ्टिंग समितीचे अध्यक्ष असलेले आंबेडकर एक विद्वान कायदेतज्ञ होते आणि त्यांनी ज्यावेळी लोकांनी त्यांना विचारलं की राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की हा संविधानातला खूप महत्त्वाचा भाग आहे. महत्त्वाचा भाग या अर्थानं की या ठिकाणी मूलभूत अधिकार आणि निर्देशक तत्वे याच्यात फरक आहे. मूलभूत अधिकाराच्या बाबतीमध्ये जर का अन्याय झाला तर आपल्याला न्यायालयात जाता येत. निर्देशक तत्वांच्या बाबतीत तसं नाही. ही मार्गदर्शक तत्व आहेत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. प्रामुख्यानं राज्यांना मार्गदर्शन करतात आणि त्याचा समावेश अनुच्छेद 36 ते 51 मध्ये या ठिकाणी केलेला आहे. त्याचा अत्यंत धावता आढावा आपण आता पुढे घेणार आहोत. कलम 38 राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे म्हणजे लोककल्याणाला पूरक. राज्याने अनुसराच्या धोरणांची विविक्षित तत्वे कुठली आहेत ती तत्वे या पुढच्या कलमामध्ये स्पष्ट केली. एक नवीन कलम जोडलं 39 क समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला. आपल्याला दिसत असेल की लोक अदालती अलीकडे असतात, त्या ठिकाणी परस्पर दावे मिटवले जातात. हे मोफत आणि त्या ठिकाणी कायदे सल्लाही मोफत दिला जातो. पुढे आपल्याला असं दिसून येईल की ग्रामपंचायतीचं संघटन या संदर्भात पुढे आपण ग्रामपंचायतीचा विचार करताना सविस्तर विचार करणारच आहोत. परंतु ग्रामपंचायत हा आपल्या शासन व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी राज्याने त्याबाबत विचार करावा असं मार्गदर्शन या ठिकाणी केलंय. कामगारांच्या बाबतीत कामगारांचं शिक्षण, त्यांना लोकसहाय्य, त्याच्याबाबत कामाचा न्याय, मानवी परिस्थिती असली पाहिजे, महिलांना प्रसूतीविषयक सहाय्य तरतूद असली पाहिजे, कामगारांना निर्वाह वेतन वेळेत मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर कामगारांचा उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात सहभाग असला पाहिजे. यासाठी ही 3-4 कलम एकत्र आलेली आपल्याला दिसून येतील. कलम 44 हा एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यावर आज देशभर चर्चा सुरू आहे. तो म्हणजे नागरिकाकरता एकरूप नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भामध्ये देशभर चर्चा आहे. त्याची तरतूद 44व्या अनुच्छेदात केलेली आहे. 45 मध्ये 6 वर्षाखालील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची तरतूद केली आहे, कारण पूर्व प्राथमिक शिक्षण हा अजूनही मूलभूत अधिकाराचा भाग नाही. आता एक महत्त्वाचा घटक अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक जे आहेत त्यांचं शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध पाहण्याचं काम हे राज्यानं करावं अशी अपेक्षा आहे. पोषणमान, राहणीमान उंचावणं आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं समाजाचं हे सुद्धा राज्याचं कर्तव्य आहे असं आपल्याला दिसेल. कृषीच्या बाबतीमध्ये त्यांनी खास असे मार्गदर्शन केले. कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावली पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. वने आणि वन्यजीवसृष्टीचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. ही एक महत्त्वाची बाब आहे, कारण वन्यजीवन आणि मानवी जीवन ही दोन्ही जीवनं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. आपल्याकडे राष्ट्रीय स्वरूपाची महत्त्वाची जी स्मारक आहेत ती स्मारकं आपल्याला प्रेरणा देतात आणि त्यामुळे त्याचं जतन केलं पाहिजे. हा या पाठीमागचा एक उद्देश आहे आणि त्याच्यासाठी 49 कलमामध्ये माहिती दिली आहे. 50वा कलम आपण याच्यापूर्वी राज्यघटनेचे वैशिष्ट्य पाहताना पाहिले की न्यायालयाची स्वतंत्र व्यवस्था असावी हे या कलमांमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि 51वे कलम आहे ते आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या संदर्भात हे आपल्या संविधानात फार महत्त्वाचा भाग म्हणून समाविष्ट केलेला आहे. आपल्याला आठवत असेल किंवा माहिती आहे असेल की पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांना आपण शांतीदूत म्हणत होतो. त्यांचं आपल्याला नॉन अलाइनमेंटचं जे धोरण होतं त्या धोरणाने बऱ्याच वेळा आपल्याला जागतिक पातळीवर काम करता आलेलं होतं.
आता आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या अशा एका पुढच्या भागाकडे जायचं आहे. आपली कर्तव्य. आपले कर्तव्य ही हक्काच्या बरोबर येतात आणि त्याच्यासाठी आपल्याला असं दिसून येईल, की या ठिकाणी स्वतंत्र असा भाग, कर्तव्यांचा भाग, घटना दुरुस्तीच्या माध्यमातून संविधानात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो आपल्याला असं दिसून येईल, की 42वी घटना दुरुस्ती जी केली 1976ला, त्यांनी 51 क नावाचं कलम या संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ती कर्तव्य पाहावी आता. अत्यंत महत्त्वाची कर्तव्य आहेत आणि आपल्याला ती भरभर पाहायची आहेत आपल्या वेळेचं बंधन लक्षात घेता. तर मी ते वाचत जातो. तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात येईलच. संविधानाचं पालन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण संविधानावर तर आपलं राज्य चाललेलं आहे आणि त्याचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर राखला पाहिजे. ही आपली सार्वभौमत्वाची प्रतीक आहेत. दुसरा भाग असा आहे, की ज्यावेळी आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य युद्धात स्फूर्ती मिळाली, त्या उदात्त आदर्शाची आपल्याला जोपासना करायचं आहे, त्याचं अनुसरण करायचं आहे, कारण ते आपले प्रेरणास्त्रोत आहेत. पुढे आपल्याला असं दिसेल, की भारताची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता उन्नत ठेवणे आणि त्याचं संरक्षण करणे जबाबदारी आहे. हे सगळे आपल्या भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये आलेली मूल्य आहेत. त्या मूल्यांचा या ठिकाणी परत उल्लेख करून आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. देशाचं संरक्षण आणि देश म्हणेल त्यावेळी देशाच्या मदतीला जाणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. कारण देश असेल तर आपण असणार आहे, हा महत्त्वाचा भाग त्याच्या पाठीमागे. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे याविषयी इथं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला ते कर्तव्य सांगितले. प्रामुख्यानं हे भेदाभेद जे आहेत समाजामधले सगळे, ते भेदाभेद नष्ट झाल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही, बंधुभावाचं वातावरण राहणार नाही. म्हणून या कर्तव्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारसाचे मूळ जाणून तो जतन करणे. आपली संमिश्र संस्कृती आहे आपल्याला माहिती आहे. कारण आपल्याला याच्यामध्ये दिसून येईल, की ज्याला आपण डायव्हर्सिटी, युनिटी इन डायव्हर्सिटी हा आपला प्रकार आहे. डायव्हर्सिटी आहे आपल्याकडे. आपण दिल्लीमध्ये पाहिलं तर वेगळी संस्कृती दिसेल, खाली तामिळनाडूमध्ये वेगळी संस्कृती दिसेल, महाराष्ट्रामध्ये वेगळी संस्कृती दिसेल. तर या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला एकता आणायची असेल, सगळ्याला एकसारखं करायचं असेल, तर मग आपणाला ह्याच्यामध्ये भेदाभेदाला जागा ठेवता कामा नये आणि त्या दृष्टीनं प्रत्येक भारतीय नागरिकानं आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आपल्याला याच्या पुढे जाऊन असं दिसून येईल, की जसं आपण जगतो तसं वन्यजीवनही आहे, वन आहे, वनामधील सरोवरे आहेत, त्याचबरोबर नद्या आहेत, वन्यजीव सृष्टी आहे. हे नैसर्गिक पर्यावरण आहे. तर त्याचं रक्षण केलं पाहिजे, त्याच्या सुधारणा केल्या पाहिजे आणि तिथं जे प्राणी राहतात त्याच्याविषयी दयाबुद्धी असली पाहिजे. कारण या स्पेसीज आपल्या मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे. हा जो पुढचा मी कर्तव्याचा भाग सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. विज्ञानाचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा. कारण आपल्याला कुठल्याही भाग याच्याकडे पाहत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता आलं पाहिजे, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहता आलं पाहिजे आणि त्याच्यातून निष्कर्षाप्रत पोहोचवता आलं. मानवतावाद हा तर समाजाचा पायाभूत घटक आहे. शोधक बुद्धी याचा अर्थ शोधक बुद्धीनं तुमची बुद्धी कसं असली पाहिजे, अंधानुकरण असता कामा नये, अशा स्वरूपाचा तो भाग आहे. आणि सुधारणावाद हा तर आपला महत्त्वाचा भाग आहे. कारण समाजामध्ये रोज जीवन बदलत असतं आणि कालानुरूप त्याच्यामध्ये सुधारणा घडाव्या लागतात. चांगल्या पद्धतीच्या सुधारणा या ठिकाणी अपेक्षा आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आणि त्याचा हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं हाही महत्त्वाचा भाग आहे. कारण सार्वजनिक आपली संपत्ती याचा आपण विचार करतो, परंतु सार्वजनिक संपत्तीच्या संरक्षणाबाबत आपण खूप उदासीन असतो. आपल्याला असं दिसेल की आंदोलनं वगैरे होतात त्यावेळी किती नुकसान होतं सार्वजनिक संपत्ती. ती आपली संपत्ती असते, आपल्याच पैशातून उभी राहिलेली असते. त्यामुळे ती सुद्धा आपली संपत्ती आहे या भावनेतून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि तिचं संरक्षण केलं पाहिजे. हा या ठिकाणचा कर्तव्य देण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पुढचं जी गोष्ट आहे ती हे सुद्धा महत्त्वाची आहे. सगळेच कर्तव्य महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये असं दिसून येईल की राष्ट्र सतत उपक्रम सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर आपण सतत चढत्या श्रेणीकडे जायला पाहिजे आणि या ठिकाणी मग सर्व व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी आपल्याला झटायचं आहे. त्याचं कारण आपल्याला असं दिसून येईल
की आपण व्यक्तिगत पातळीवर जर एकत्रितरित्या काम करत असलो, तर त्या ठिकाणी आपला विकास होतो आणि सामूहिक पातळीवर सगळ्यांचं काम हे देशाच्या विकासाला महत्त्वाचं ठरतं. याच्यातलं एक शेवटचं कर्तव्य सांगेन आणि मी या विवेचनाच्या शेवटाकडे जाणार आहे. आपल्याला मी सांगितलं की 21 कलम याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार, मूलभूत अधिकार केला आणि मग आपल्याला असं दिसून येईल की 10 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तो केला. तर या मुलांच्या संदर्भामध्ये पालकांना मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. ते असं आहे की मातापित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा यथास्थित पाल्य, ज्याचे आईवडील नसतील त्याला पाल्य, यांना शिक्षणाच्या संधी देणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. तर या पद्धतीनं या 11 कर्तव्य या भारताच्या संविधानामध्ये 51 कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की मी राज्य धोरणाचे निर्देशक तत्व आणि मूलभूत कर्तव्य हे एकत्र एवढ्यासाठी घेतले की आपल्याला असं दिसून येईल की ते एकमेकांशी संबंधित आहे. एका ठिकाणी राज्याची कर्तव्य आहेत, एका ठिकाणी नागरिकांची कर्तव्य दिलेली असल्यामुळं आपण त्याचा विचार केलेला आहे. या कर्तव्यांचं पालन झालं तर देशाच्या विकासाला खूप चांगल्या पद्धतीने चालना मिळणार आहे आणि त्यामुळं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देश आहे आपण आहोत आणि त्यामुळं देशाचं अस्तित्व आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि म्हणून देश कसा असावा हे जे आपलं स्वप्न आहे, तो कसा असावा ते जो देश आहे त्या देशासाठी तिकडे मार्गाक्रमण करण्यासाठी या सर्व कर्तव्यांचं पालन करणं भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे. एवढंच या निमित्तानं मी आपल्यासमोर बोलतोय. आपण या कर्तव्यांचं पालन जबाबदार नागरिक म्हणून निश्चितपणे कराल, याच्यात कुठलीही शंका नाही, कारण आपण जबाबदार आहातच. मित्रांनो, या ठिकाणी एवढंच ठिकाणी मी थांबतो. पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत निवडणुकांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.